पॉलियुरिया लघवीचे प्रमाण वाढणे, दिवसभरात 24 तासात कमीत कमी 800 मिली ते जास्तीत जास्त 2000 मिली म्हणजे 2 लिटर लघवी होणे हे नॉर्मल मानले जाते. नॉर्मल किंवा काही अबनॉर्मल कारणामुळे 24 तासामध्ये कमीत कमी 3 लिटर पेक्षा जास्त लघवी होणे याला आपण पॉलियुरिया म्हणतो. कारणे: नॉर्मल वातावरणामधून अचानक थंड वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर, एसी युक्त रूम किंवा एसी मधून प्रवास किंवा नुकतेच पावसाळ्याचे दिवस, थंडीचे दिवस असतील, जास्त प्रमाणामध्ये पाणी, कोल्ड ड्रिंक्स, दारू, कॉफी पिल्यामुळे, कोणाकोणाचा सतत घसा कोरडा पडत असतो किंवा पित्तामुळे सतत छातीत जळजळ करत असतं, त्यावर उपाय म्हणून ते थोड्या थोड्या वेळेला एक्सेस पाणी पित राहतात, त्यामुळे पण पॉलियुरिया होतो. तसेच प्रेग्नन्सी मध्ये किंवा कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन B12 चे प्रमाण जास्त झाल्यानंतर, बीपी कंट्रोल करण्यासाठी किंवा हार्ट फेल्युअर, किडनी डिसीजेस मध्ये वापरण्यात येणारे डायुरेटिक्स औषधे असतील किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, त्यामुळे पॉलियुरिया होतो. मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस असते, तिथे अँटी डायुरेटिक हार्मोन तयार होते, ते पिट्युटरी मध्ये जमा असते आणि पिट्युटरी मधून रक्तात मिसळून ते किडनीवर काम करते. त्याचं मुख्यतः लघवी नियंत्रित ठेवण्याचं काम असतं. या सिस्टम मध्ये जर काही बिघाड झाली तर पॉलियुरिया होतो. डायबिटीज, मग ते टाईप 1 असेल किंवा टाईप 2 असेल, यामध्ये रक्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर किंवा ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात आणि ते ग्लुकोज मॉलिक्यूल साठून राहिलेले किडनी मधून जास्त प्रमाणामध्ये वॉटर बाहेर करतात, त्यामुळे पॉलियुरिया. किंवा काही किडनीचे आजार असतील त्यामध्ये. पॉलियुरियाची लक्षणे काय असतात? प्रत्येक वेळेस आपण लघवीला जातो त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये लघवी होणे किंवा वारंवार लघवीला जावे लागणे, दिवसातून 7 ते 8 वेळेस, सारखी सारखी तहान लागणे, रात्री झोप मोड होणे लघवीमुळे. यासोबत काही डेंजर साईन्स पण आपल्याला दिसतात, जसं की वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, बधीर होणे, पाठ दुखणे, ताप येणे किंवा लघवीमधून रक्त जाणे. जर नॉर्मल कारण नसेल व 2 ते 3 दिवसानंतर पण लघवीचे प्रमाण जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. मी डॉक्टर विजय हडबे, कन्सल्टंट फिजिशियन, कोरे हॉस्पिटल, वारणानगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.